DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। जागतिक हिवताप दिनानिमित्त नाशिकच्या हिवताप आरोग्य विभागाच्या वतीनं हिवताप जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हिवताप प्रतिबंधात्मक जनजागृतीपर फलक दाखवून नागरिकांमध्ये हिवतापविषयी जनजागृती करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभागाच्या वतीनं शुक्रवारी ही रॅली सकाळी 11 वाजेच्या सुमारास काढण्यात आली होती। राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ यावेळी छोटेखानी कार्यक्रम देखील पार पडला। कन्स्ट्रक्शन मध्ये मोठा बिल्डिंग बिल्डर सुद्धा असं करते। तर त्याच्या आजच्या दिवसच्या सगळे आहेत एकत्रित इथे आहे। तर आम्ही फक्त एवढं सांगायचं आहे की सगळे कर्मचारी अधिकारी मी फक्त तुमच्याकडे जे काही तुम्ही पण ॲटलिस्ट किमान नाशिकमध्ये 100 लोकांना ओळखतात, तर त्यांच्याकडे पण ती जनजागृती झालं की बाबा हे 5 स्टेप तुम्ही केलं तर आम्ही हिवतापवर कंट्रोल करू शकते। तर आपल्याकडे मल्टीप्लायर इफेक्ट जास्त असणार, तर फक्त हे मलेरिया डिपार्टमेंटचे काम आहे, आमचं तर दुसरा विभाग आहे असं नाही। हे आमच्या पूर्ण नगरपालिका कुटुंबाचं काम आहे की नाशिकमध्ये आम्हाला डेंग्यू मुक्त मलेरिया मुक्त करायचं आहे। आणि आज यांना त्यांना मी सत्कार केलेल्या सगळ्यांना मी परत शुभेच्छा देते आणि पुढच्या वर्षी परत आपला केसेस कमी होण्यासाठी पण आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार, फक्त तुमच्या नाही परंतु प्लॅनिंगमध्ये। आणि आज सगळ्या डिपार्टमेंट्सनी पण शपथ घेतलेली आहे, तो शपथ तर कोणी तोडत नाही आमच्या कल्चरमध्ये। तर सगळ्यांनी आपली आपली जबाबदारी पार पडावी आणि जनजागृती मॅक्सिमम कसं आहे तसं करावं। दरम्यान या कार्यक्रमामध्ये उपायुक्त नितीन पवार, मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पात्रुक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेटे, डॉक्टर अजिता साळुंखे, जिल्हा हिवताप अधिकारी नाशिक डॉक्टर SS पिवळतकर, जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन रावते, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, हिवताप पर्यवेक्षक श्री गिरीश चौधरी व किशोर पगार, मलेरिया विभाग अधिकारी कर्मचारी, जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी कर्मचारी आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।